दरम्यान परळी निदर्शना प्रकरणामध्ये एका पोलिसाचं निलंबन करण्यात आलेलं आहे। पोलीस कर्मचारी गोरख हाडुळे याचं निलंबन करण्यात आलेलं आहे। कराड समर्थकांनी जी निदर्शन केली त्या दरम्यान पोलीस कर्मचारी गोरख हाडुळेचं निलंबन करण्यात आलेलं आहे। तेढ निर्माण करणारी पोस्ट केल्याने हे निलंबन करण्यात आलेलं आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील यांच्याकडून। स्वानंद, पोलीस कर्मचारी गोरख हाडुळेचं निलंबन नेमकं कशासाठी? नक्कीच आपण गेल्या काही दिवसात बघत असतो तर जे 150 पोलीस अधीक्षक आहेत नवनीत कावत यांनी सगळ्या या प्रकरणावर बारीक लक्ष ठेवलं आहे। आज परळी येथे आंदोलन सुरू असताना बीड येथे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एक जो कर्मचारी आहे गोरख हाडुळे याने एक तेढ निर्माण करणारी पोस्ट टाकली होती आणि या पोस्टची माहिती अधीक्षकांना मिळताच त्यांनी गोरख हाडुळे यांचं तडकाफडकी निलंबन देखील केलेलं आहे। एकंदरीतच या सगळ्या प्रकरणावर कुठलीही दोन समाजात तेढ निर्माण होणे याची जी काळजी आता प्रशासन घेताना दिसत आहे आणि त्याच अनुषंगाने हाडुळे जे निलंबन ते केलं दिसतंय। हे माली धन्यवाद स्वानंद, आपण दिलेल्या या माहितीबद्दल। पोलीस कर्मचारी गोरख हाडुळे याचं निलंबन करण्यात आलेलं आहे। परळी निदर्शन प्रकरणामध्ये त्याच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे। तेढ निर्माण करणारी पोस्ट त्यानं टाकल्यामुळे त्याच्यावर हे निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। वाल्मिक कराडवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर आज कराड समर्थक चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले। परळीमध्ये ठिकठिकाणी निदर्शनं करण्यात आली आणि ही निदर्शनं सुरू असताना तणाव निर्माण झाल्यानंतर पोलीस कर्मचारी गोरख हाडुळे यानं तेढ निर्माण करणारी पोस्ट टाकल्याचा ठपका ठेवत त्याचं निलंबन करण्यात आलेलं आहे।